बटाटे घेतले. बटाटे छान किसून घ्यायचे. मी बटाट्याचे बॉल्स, उपवासाची बॉल्स बनवणार आहे. असे मी 3 बटाटे घेतले आणि ते व्यवस्थित असे कच्चे बटाटे ते सोलून आणि असे किसून घ्यायचे. असे किसले की किसून झाल्यावर ते थंड पाण्यामध्ये थोडंसं वॉश करायचे आणि नंतर गरम पाण्याच्या टोपामध्ये ते उकळायला ठेवायचे. निदान 5 मिनिटे ठेवायचे आणि नंतर काढायचं. एक पॅन घ्यायचा, त्यामध्ये तेल घालायचं. आपण सारण करणारं बॉलमध्ये भरणारं तेल घेतलं. पॅन तापला की त्यामध्ये जिरं घालायचं, कढीपत्ता आणि वाटण घालायचं. हे असं एकत्र करायचं आणि त्यामध्ये शेंगदाण्याची कूट घालायची आणि चांगलं परतवायचं. मी वाटण घातलेलं ते त्यात ओलं खोबरं पण आहे, हिरवी मिरची, सगळं मी मिक्सरला लावून घेतलं आणि त्याचं वाटण केलं. आणि आता मीठ घालायचं. मीठही परतवायचं व्यवस्थित. आता त्यामध्ये थोडं साखर घालायची. साखरही व्यवस्थित परतून घ्यायची, कारण साखरेची कणं लागली नाही पाहिजे म्हणून एकजीव होऊन जातात त्यामध्ये. आता थोडं लाल तिखट टाकायचं आणि तेही परतवायचं. त्यामध्ये आता साबुदाणा घालायचा. मी भिजवलेला होता साबुदाणा. अर्धा 1 तास भिजवायचा, छान फुगतो आणि तो घालायचा. आता त्याला चांगलं मिसळवायचं. थोड्या वेळ होऊ द्यायचं व्यवस्थित. साबुदाणा आता थोडा झाकून ठेवायचा 2 मिनिटं. आणि नंतर काढून बघायचा. साबुदाणा एकदम तयार झालेला आहे, म्हणजे सारण तयार झालेलं आहे. ते साबुदाण्याची खिचडी हे एक सारणच बटाट्याच्या बॉल्समध्ये टाकायचे आपल्याला. मी बनवते, छान लागते. तुम्हीही करून बघा घरी. आता झालंय. आता पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं, कढीपत्ता, जिरं, हे आता आपण दही आहे त्याला फोडणी घालू म्हणून एक करते थोडंसं. आणि साखर घातली, ते विरघळली. आता दह्यामध्ये ते टाकायचं. बॉलसोबत खायला दही हेही छान लागते. असं हलवून घ्यायचं, म्हणजे दही छान लागते. आता बटाटे घेतले, बटाटे झालेले आहे आपले. आता थोडं थंड होऊ देऊ खिचडी, ते सारण. आता बटाट्याची बॉल्स बनवायचे. त्यामध्ये आता सारण भरायचं.
सारण चमच्याने भरलं की त्यामध्ये वरून बटाटे लावायचे. ते सारण बाहेर आलं नाही पाहिजे म्हणून व्यवस्थित असे बटाटे वरून लावायचे आणि त्याचे घट्ट असं बॉल तयार करायचा. असं व्यवस्थित बॉल तयार करून घ्यायचा. आपण तळतो तेव्हा ते निघायला नाही पाहिजे. असं व्यवस्थित बॉल तयार झालेला आहे. आता दुसराही बॉल आपण तयार करून घेऊ. त्यातही सारण भरायचं आणि वरून बटाट्याचं किस लावायचं. असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि तेही असं दाबून घट्ट करायचं. असे सर्व बॉल असे तयार करून घ्यायचे आणि मग तळायचे. आता बॉल कढईत तापलेली आहे, त्यामध्ये तेल टाकले आहे. आता बॉल टाकलं आणि आता हा तळायला घेतलंय. त्याला हलकंसं फिरवायचं. असं वन साईडने असं खालवर करायचं. व्यवस्थित ब्राऊन कलर आला पाहिजे बॉलला. असे सर्व बॉल तयार करून घ्यायचे. खायला पण छान कुरकुरीत लागतात. बॉलचा कलरही छान आलेला आहे, ब्राऊन आलेला आहे. आपले बॉल्स तयार झालेले आहे.